दीपक इलेव्हन यादवनगर तर एका बाजूला पॅराडाईज संघ अंतिम उपांत्य फेरीचा सामना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. पहिला चेंडू विशाल आंगणे बाळायचा ज्या पद्धतीने चेंडू टोळवलाय. नक्कीच जबीर खान यांच्या आई आणि वडील यांचं आगमन होतं. वेलकम. आपण सुद्धा यायचं आमच्या मुख्य व्यासपीठ विराजमान व्हायचंय. आणि हा देखील चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र वाईट चेंडू दिलाय. नक्कीच आपण पाहतोय विशाल आंगणे आहे बाळा मुख्य फ्रंटलाईनचा गोलंदाज पॅराडाईज संघाकडून. एक बाळे पाहिलं तर यादव नगर बोईसर संघ फटका जर पाहिला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थांबवला जातोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगले प्रयत्न आहेत आजच्या दिवसातील. जर पाहिला तर ही लढत असेल अंतिम 4 मध्ये जाण्याची. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. त्या ठिकाणी जावेद आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय जावेद. प्रयत्न केले तर हे ग्रामीणचे संघ दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अंतिम 8 ची लढत आज त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. तीन धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथे मात्र 2 फलंदाज जर पाहिलं तर आकाश आणि रुपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश चेंडूला फेस करेल. विशाल यांचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवला जातोय चेंडूला. विशाल यांचं चांगलं षटक मी म्हणेन कारण की अवघे 3 धावा दिल्या आहेत. एक षटक कंप्लीट केलाय. खूप चांगला हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय पॅराडाईज संघाकडून. रेहान येतोय नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. 6 षटक आहेत. दुसरे षटक घेऊन येताना पाहायला मिळेल पॅराडाईज संघाकडून. रुपेश साठी हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. निलेश जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स नक्कीच घेतली जाते. पॅराडाईज एक मोठा संघ ज्या पद्धतीने पाहतोय आपल्या होम ग्राउंड आणि होम क्राऊड सोबत आज या मैदानावर उतरलाय. प्रयत्न असेल की अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी यादव नगरच्या विरोधात. ओहो सुरेख चेंडू गतिवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पायाला ब्रश झाला आणि तिकडनं मात्र सिंगल रन्स नक्कीच पाहायला मिळते. या 1 धावेच्या रूपाने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 5 धावा. पुण्याच एकदा मिस होतोय चेंडू मागे. नक्कीच छोटू निलेश आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच यष्टीरक्षक म्हणून त्यांना पाहिलं जात आहे पॅराडाईज संघाकडे. रेहान यांचा पुढचे चेंडू असेल. हा देखील चेंडू आता मात्र बॅट हवेत होती. यस इट इज द गॉन. पंच मात्र या ठिकाणी बाद देताना पाहायला मिळत आहेत आणि जर पाहिलं तर पहिला गडी बाद होईल यादव नगर संघाचा. का लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. तर एक विनंती आहे तारापूर संघ आपण खेळाडू कक्षाच्या बरोबर समोर आहे. थोडीशी जागा असू द्या. थोडीशी जागा द्या. ऍडजस्ट करा थोडस कारण की प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रेक्षक वर्ग नसले तर सामन्याला मजा येत नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू होता. जबरदस्त चेंडू. रन्स घेण्याचा प्रयत्न होता. कुठलीही रन्स मिळणार नाही. इथे मात्र डॉट चेंडू येईल. चेंडू क्रमांक जर पाहिला तर 5वा चेंडू कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. निशांत हो हलक्या हाताने कट केला आहे. सिंगल रन साठी विशाल पुढे सरसावलं जातोय. थोडीशी चुकी करतोय मात्र बॅकअप चांगला आहे आणि तिथून जर पाहिलं तर रन्स 1 मिळेल.
षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होताना 6 धावा स्कोरबोर्डवर. पहा खूप चांगलं क्रिकेट आहे पॅराडाईज संघाने ज्या पद्धतीने टिकून ठेवलंय. आतापर्यंत जर पाहिलं 2 गोलंदाज आले, एक विशाल आला होता त्याने 3 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर पाहिलं तर निशांत रिहान आपल्याला पाहायला मिळालं. रिहान देखील 3 धावा देतोय. फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निशांतच्या माध्यमातून अडवला जातोय चेंडूला, मैदानाच्या आतमध्ये ठेवला जातोय आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट चेंडू येताना हा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉटात येताना पाहायला मिळाला. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. इथे मात्र पंचांकडे पाहिलं जाईल. पंच मात्र दर्शवतायत यस नक्कीच रिव्ह्यू घ्यायचा आहे पंचांना. ऑफिशियल नक्कीच आहे, आपण पाहतोय पंचांना रिव्ह्यू अवेलेबल आहे त्यांना आणि रिव्ह्यू घेतला आहे नक्कीच. दोन फलंदाज जर पाहिले तर त्यांनी आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच जातोय आपण रिव्ह्यू कडे. पेंडिंग असेल डिसिजन, काय असेल डिसिजन हा देखील प्रेक्षकांचे देखील मन लागलं असेल की डिसिजन काय आहे. सॉफ्ट डिसिजन पाहिलं तर सॉफ्ट डिसिजन आउट दिलेला आहे पंचांनी. मात्र बघूया सो डिसिजन असेल शेवटचं डिसिजन काय असेल पडताळणी केली जाते. थोडस पाहिलं जाते स्क्रीन कडे. प्रेक्षक वर्ग देखील पहा खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. महिला कक्ष देखील आपण पाहतायत आणि महिला वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळते. जे पहा मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय प्रेक्षकांचं तुडूंब भरलेलं हा मैदान. सेवा आश्रम ची ही शाळा आहे आणि त्याचं पटांगण आपल्याला पाहायला मिळतंय आणि पूर्णपणे जिथे पाहावं तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धेमागे असली जाणारी आवड आहे. डिसिजन आपल्याला पाहायला मिळते यस आउट डिसिजन आपल्याला येताना पाहायला मिळते. OUT आउट म्हणून आपण पाहतोय. पहा क्लिअरन्स पहा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दाखवले जाते. लाईव्ह प्रेक्षेपण आपण कुठलीही डाऊट येणार नाही अशा प्रकारचं प्रेक्षेपण पाहतोय. तर जोरदार टाळ्या असू द्या पाटील नेटवर्क साठी. खूप चांगल्या प्रकारची लाईव्ह या ठिकाणी आणि कॅमेरामॅन मुन्ना आपल्याला पाहायला मिळते. पॉली येईल, पोली आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज. इथे मात्र समोरच्या दिशेने कर्रारी प्रहार जावेद च्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर पाहिलं तर जबरदस्त कर्रारी फटका पाहायला मिळतोय. येतोय चौकार. या 4 धावाच्या आधारे धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते. आता मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा स्कोरबोर्ड लागले जातील. विशालचा हा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळेल. सिंगल रन्स मात्र नक्कीच या ठिकाणी येईल. या सिंगल रन्सने डबल 1 11 धावा 2 गडीच्या मोबदल्या आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 2.4 चेंडूचा खेळ झाला. इथून मात्र जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हा देखील चेंडू पाहायला जाईल. यास पंच दर्शवतायत वाईट चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने भर होताना ही धावसंख्या पाहायला मिळते. 12 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स साठी धावले आहेत आणि सिंगल रन्स कंप्लीट करतायत. प्रयत्न चालू आहेत. जेव्हा जेव्हा प्रयत्न होतोय की गॅप शॉट मिळण्याचा आणि तिथं दाखवले जाते की गॅप शॉट देखील खेळला जाते. इथून जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर नक्कीच चौकार आली होती. त्यानंतर एक्स्ट्राचा चेंडू 5वा चेंडू एक्स्ट्राच होता. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने जावेद त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र तिसरं षटक कंप्लीट होतोय. एक छोटीशी इनिंग ब्रेक असेल. कुठेही जाऊ नका, पाहत रहा पॅराडाईज मानाचे चषक 2022. सलग सन्मान असेल व्यासपीठावर अजीज मेमन साहेबांचा सन्मान असेल. मी विनंती करेल प्रशांत बाविस्कर यांनी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अजीज मेमन साहेब आपण यायचंय पुढे. आपला सन्मान सत्कार
आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रशांत भाविस्कर यांच्या शुभ हस्ते केला जातोय। अजीत सर आइए, आपका सम्मान किया जाएगा हमारे मुख्य मंच पर। तर प्रेमाची शॉल तसंच कॅमेरामॅन इथे चित्र टिपायचे आहेत आमच्या मुख्य मंचावर। धीरज, तर अजित साहेबांचा सन्मान प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिला जातोय। अनिकेत राऊत, आपला सुद्धा सन्मान असेल। चला एक अजून सन्मान असेल। सुभाष पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान असेल। सुभाष भाई, आपला सुद्धा सन्मान असेल, यायचं प्लीज। साकीर भाई, आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते सन्मान असेल। साकीर यायचंय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। न्यू लकी ऑप्टिक्सचे ऑनर साकीर साहेबांच्या शुभ हस्ते सुभाष पाटील साहेबांचा सन्मान, प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जाईल सुभाष पाटील साहेबांना। आपण पाहतोय बहुमूल्य वेळ काढून आमच्यामध्ये उपस्थिती नक्कीच नोंदवली, यांचा सुद्धा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। नक्कीच आपण पाहतोय आमचे अतिथी सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या मुख्य मंचावर। चला यायचं आपण तदनंतर विनंतीशील आपण आपल्याला जोडले जातील संतोष पाटील। जबरदस्त मात्र षटक राहिलं, जर पाहिलं तर चौथं षटक होतं। रेहान आला होता पहिल्या चेंडूमध्ये 1, दुसऱ्या चेंडूमध्ये 0-0 आणि त्यानंतर 1 अशा फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या। एक सक्सेसफुल षटक जर पाहिलं तर पॅराडाइज संघाकडून रेहानने हाताळलं। जबरदस्त मात्र त्यांची गोलंदाजी राहिली, ते मात्र आपण पाहतोय। थोडस धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा 2 गडीच्या मोबदल्यात। 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। जावेद येतोय, फिरकीचा जादूगार म्हणून जावेदला देखील पाहिलं जातं। इथे मात्र पहिला चेंडू फिरवला जातोय, सुरेख डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल। पुण्याच्या एकदा समोरच्या दिशेने मारतोय, रेहान आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण करेल। छोट्या वयात रेहानने देखील खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत नक्कीच, कारण की छोट्या वयात पॅराडाइज सारख्या एक मोठ्या संघामध्ये प्रवेश मिळवणं एक चांगली बातमी आहे आणि पॅराडाइज संघासाठी देखील त्याचं येणं वेलकम असेल नक्कीच। देखील चेंडू आता मात्र अवांतर चेंडू असेल, थोडासा बाहेर जातोय, ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न जावेद याचा, कारण की नक्कीच गोलंदाजीतून पाहिलं तर टर्न केला जातोय जास्तीत जास्त। फटका चांगला आहे, इथे मात्र यस्नोचा कॉल होईल आणि गडी बाद होतोय। रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय। गडी क्रमांक 3 बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद डीजे। इथे मात्र अचीवर स्पोर्ट्सचे ऑनर मिथुन पागदरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील मी विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हावे। मिथुनजी पागदरे साहेब, अचीवर स्पोर्ट्स। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जावेद पुण्याचे एकदा जोडले जातील। जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू म्हणेन। इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय आणि चेंडू सरळ निलेशच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। पुण्याचे एकदा समोर बाजूने मारणारा हा फटका पाहायला मिळतोय, मैदानाच्या आतमध्ये ठेवला जातोय। चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय। षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू असेल। हा देखील चेंडू चांगला आहे, इथे मात्र जबरदस्त षटक आलाय। नक्कीच या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते।
एक विकेट देखील आला आणि उर्वरित 4 चेंडू जर पाहिले तर ते डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट जर पाहिलं तर पॅराडाईज संघाकडून एकतर्फी क्रिकेट पाहायला मिळते, कारण की 15-16 धावा स्कोरबोर्डवर झालेत आणि 3 गडी बाद झालेत. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर जे के शब्बीर खान, क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातंय, तोच मैदानाच्या आतमध्ये. याचे फॅन खूप आहेत. जर पाहिलं तर खूप चांगली पसंती मिळालेली आतापर्यंत आणि ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यामागे खूप मोठा वाटा आहे त्यांचा. आज त्यांचा पूर्ण परिवार देखील या स्पर्धेमध्ये हा सामना पाहण्यासाठी नक्कीच उपस्थित झालेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र करारी प्रहार, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. धावा झालेल्या नव्हत्या, आता मात्र थोडस धावा करण्याच्या प्रयत्नात. इथे मात्र 4 धावांनी धावसंख्या होते 22 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू असेल. पुन्हा एकदा करारी प्रहार आहे, समोरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय, धाव मिळणार नाहीये. 22 धावा आतापर्यंत पाहायला मिळतोय. आता मात्र बॉक्स विकेटच्या नावाने आणखीन एक विकेट भेटला जातोय. विकेट क्रमांक जर पाहिला तर इथे मात्र विकेट क्रमांक 4था बाद होताना आपल्याला पाहतोय. 5.5 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला. यानंतर आपण सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत. 2 संघांना नक्कीच या ठिकाणी लढताना पाहणार आहोत. चला टॉस साठी यायचंय. विनंती असेल साई एकता बिरवाडी आणि तारापूर दोन्ही संघांना टॉस साठी यायचंय. शेवटचा चेंडू, करारी प्रहार समोरच्या दिशेने, आणखीन एक जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. चौकार. चला टॉस साठी यायचंय. विनंती असेल टॉस बॉक्स बाजूला व्हायचंय. टॉस बॉक्स समोरून सगळ्यांना जरा बाजूला व्हायचंय. अजीज मेमन साहेब यायच्या आपल्या शुभाचा टॉस केला जाईल. चला टॉस बॉक्स समोरून छोटो सगळ्या बाजूला करा प्लीज. चला तारापूर संघ आणि साई एकता बिरवाडी सार्थक टॉस साठी या लगेच. आमचे मान्यवर आमच्याकडे पोहोचले गेलेत. अजीज मेमन साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तारापूर संघाचा संगणक आलाय. साई एकता बिरवाडी संघाचे संगणक टॉस साठी यायचं आहे. अचिवर स्पोर्ट्सचे ऑनर मान्य श्री मिथुनजी पागदरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम मिथुन सर. तसंच बाळासाहेब सुद्धा पाहायला भेटत त्यांच्या बरोबरीने. यायचं आपण सुद्धा विराजमान व्हायचंय. साई एकता बिरवाडी, साई एकता बिरवाडी आमचे मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आहेत. शेवटचा कॉल आहे प्लीज. सार्थक घाई करा. सेमीफायनलचा सामना एका बाजूला बिरवाडी तर एका बाजूला तारापूर. चला कॉइन स्पिन केला जाईल. एक मिनिट. दादा कॉल केला गेलाय. बघूया कुठला कॉल येईल. पॅराडाईज आलाय. शुक्रिया सर. आपण जाऊन बसायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. निर्णय का असेल सार्थक. सेमीफायनलचा सामना आहे, जास्त वेळ घेणार नाही. निर्णय का असेल. फील्डिंग बेस्ट ऑफ लक सार्थक. बेस्ट ऑफ लक अनार. जय आप अपनी तैयारी करिए. चलेंगे मैच के अंदर. एक तरफ पैराडाइज, एक तरफ नजर आएगी टीम दीपक इलेवन यादव नगर. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप मध्ये. आपण पाहतोय 2 संघ. एका बाजूला पाहिलं तर पॅराडाईज, दुसऱ्या बाजूला
यादवनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन संघ आहेत जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पाहिलं तर फलंदाज क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जात आहे जब्बीर खान, ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त फटके पाहण्याची जर पाहिली तर मारण्याची क्षमता आहे असा हा खेळाडू. या स्पर्धेमागे जर पाहिलं तर सर्वात जास्त मोलाचा वाटा आहे त्यांचा असा हा खेळाडू आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संदीप आहे आणि गोलंदाजी मार्कवर विकास. पहिला चेंडू जबरदस्त चांगला चेंडू हाताळला जातोय. काय चेंडू होता, ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विकास आता मात्र पाहतोय क्लास या ठिकाणी नक्कीच या बाजूचा चेंडू नक्कीच आहे. फुलटॉस चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलं जबीर यांनी आणि तदनंतर पाहिलं तर या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 4 आकडा येताना पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे. जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऑनसाइड रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला अडवलं जातोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. जब्बीर खान एका बाजूला आपण पाहतोय जो फलंदाजीसाठी असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू येईल. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतोय. विकासचा जर विचार केला तर एक चेंडू पहिला चेंडू जो होता डॉट फेकला होता, त्यानंतर एक चौकार आली होती. हा देखील चेंडू चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडूला पकडतोय मात्र सिंगल रन्स रोखू शकणार नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 6 धावा. 27 धावांचं लक्ष आहे. लक्ष जरी छोटं असलं तरी कुठलंही छोटं लक्ष नक्कीच पाहिलं जात नाहीये. तो टार्गेट पाहिला जातोय आणि टार्गेट असेल त्यांच्याकडे 27 धावांचा. आतापर्यंत 7 धावा झाल्यात. षटक जर पाहिलं तर इथे मात्र संपलं जातंय. एक षटकाखेरीस धावसंख्या 7 धावा. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली विकासच्या माध्यमातून. एक चौकार नक्कीच लगावली गेली होती जो फुलटॉस चेंडू होता. 30 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 30 चेंडू मध्ये पहा 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फुल कॅप्टन हा जब्बीर खान आहे बाहुबली बॅटमन. साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन. नक्कीच धन्यवाद. विशाल मोहोड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य मंचावर विराजमान व्हावे. आणि पहा तुषार पागधरे जबरदस्त मात्र दुबई रिटर्न कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॅनर जे आहेत ते बॅनरवर कॅमेरा नेण्याचं काम या ठिकाणी तुषार पागधरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पाटील नेटवर्क आहे आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. पहा टेरेसवर देखील आपण पाहतोय खूप चांगला फटका आहे. इथे मात्र चेंडू तर पाहिला तर क्षेत्ररक्षक अडवू शकला नाही. थोडस मिसफील्ड झाली आणि चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. विशाल टागीर ऑलराऊंडर. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 11 डबल फिगर मध्ये मात्र धावसंख्या पाहिली जाईल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॉलीच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जितका क्लास फटका होता ना त्याहूनही जास्त क्लास आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच यंगस्टर आहेत आणि यंगस्टरच्या माध्यमातून आपण पाहतोय इतकं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कारण जब्बीर चा फटका जर पाहिला तर खूप चांगला फटका असतो, दमदार फटका असतो आणि त्याला रोखणं नक्कीच म्हणजे एक चांगली कामगिरी आहे. पुन्हा एकदा आता मात्र फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा रोखलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र गॅप मिळू शकले नाही मिस्टर JK. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडूला रोखलं जात आहे. चांगली क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 3 चेंडू रोखलेले आहेत 3 वेगवेगळ्या क्षेत्ररक्षकांनी. फटका चांगला आहे आणि चेंडू निघून जाईल. इथे मात्र 4 धावांसाठी
जबरदस्त फटका प्रहार मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने मात्र करारी प्रहार केला मिस्टर जे के, ज्यांनी जबरदस्त चौकार लगावला. एकूण चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडू आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, 5व्या चेंडूवर चौकार येताना धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 15 धावा. पठाण लय दमदार, युट्यूब मॅनेजरला मान पहिला, युट्यूब मॅनेजरला मान पहिला. पॅराडाईज संघाने मोटर मंदी मानाचा वड कप ठेविला. धन्यवाद. नक्कीच एक सॉन्ग डेलिकेट जबरदस्त सॉन्ग मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप वर हा डेलिकेट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फटका चांगला आहे. पुण्याचे एकदा जर पाहिलं तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ठेवलं जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 15 धाव 16 धावा आपल्याला पाहायला मिळत. तर आपण पाहतोय पुण्याची एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 27 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 16 धावा जमवले जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना एका बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय जबीर खान, ज्यांनी आतापर्यंत 11 चेंडू फेस केले आहेत आणि 11 चेंडू मध्ये 15 धावा जमवल्या आहेत. सर फटका चांगला आहे. पुण्याचे एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पहा यादव नगरचं मी कौतुक करीन ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत आणि का अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली क्षेत्ररक्षण आहे त्यांच्याकडे. जबरदस्त. पुण्याचे एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स घेतली जाईल. 17 धावा स्कोरबोर्ड वर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संदीप आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 चेंडू फेस केलाय त्यांनी आणि 1 धाव त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जातोय. धाव कुठली मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी. 21 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 10 धावा. ओहो सुरेख चेंडू. चेंडू मात्र जबरदस्त स्लोवर पद्धतीने टाकला. अचूक टप्पा ज्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना पुण्याची एकदा समोरच्या या दिशेने जर पाहिलं तर ऑफसाईड रिजन मध्ये खेळून काढलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक असतील 19 आणि 19 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 9 धावा. फटका चांगला आहे. पुण्याचे एकदा पाहिलं तर चेंडूला अडवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका होता. षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये सक्सेसफुल षटक राहिलंय. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. जबरदस्त मात्र षटक जर पाहिलं तर गोलंदाज रुपेश याचं. तर एक ड्रिंक्स ब्रेक नक्कीच होणार आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर मिस्टर बाबू डीजे कडे. संघाने पैसर मध्ये मानाचा वर्ल्ड कप ठेविला. पॅराडाईज संघाने पैसर मध्ये मानाचा वर्ल्ड कप ठेविला. जावेद शेख बॉलर स्पिनर, छोटू दादा हा ऑलराऊंडर, बिट्टू स्पिनर कट बॉलर, टाईट ताऱ्याची होई कॉलर, तर नक्कीच एक सन्मान असेल आमच्या मुख्य मंचावर विशाल वळवी साहेबांचा सन्मान असेल. विशाल यायचा आहे. आपला छोटा सन्मान असेल आमच्या मुख्य मंचावर. विशाल यायचा आहे. आरिफ मेमन यांच्या शुभस्ते सन्मान केला जाईल. प्रेमाची शॉल तसंच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देण्यात येईल. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
यानंतर अजून एक सन्मानशील हा सन्मान पाहायला भेटतोय विशाल वळवी साहेबांचा. यानंतर एक अजून सन्मानशील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी विशालजी मोहोड साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दादा यांचा आपला सुद्धा सन्मानशील अनीस खान साहेब यांच्या शुभ हस्ते. अनीस खान यायचा आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी मिस्टर विशाल दादा मोहोड यांचा सन्मानशील विशाल सर यायचा आहे. एक छोटा सन्मान आमच्या मुख्य मंचावर केला जाईल. अनीस खान साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहायला भेटेल. बहुमूल्य वेळ काढून आमच्याकडे उपस्थित राहिले नक्कीच बिजी शेड्यूल मधून राष्ट्रवादी काँग्रेस जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. विशाल मोहोड साहेबांचा हा सन्मान अनीस खान साहेबांच्या शुभ हस्ते प्रेमाची शॉल तसंच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह म्हणजे एक आठवण या स्पर्धेची दिली जाते. आपण पाहतो आमच्या मुख्य स्क्रीनवर हे चित्र विशाल मोहोड साहेब यांचा सन्मान अनीस खान साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. आपण विराजमान व्हायचंय. थोड्या सामन्याकडे आपण संतोष पाटील आपल्याला जोडले जातील. येस येस नक्कीच थोडीशी मॅच मध्ये ट्विस्ट आले कारण की मिस्टर जे के बॅक टू डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळालं. पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता कुठेतरी आवरला नाही. चीन जर पाहिलं तर हिट विकेटच्या रूपाने गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज टीने आपण पाहतोय ज्यांनी चांगली कामगिरी केली. आता मात्र सिंगल रन साठी जाईल. धाव संख्या कमी आहेत आपण पाहतोय कारण की अजूनही 7 धावांची आवश्यकता असतील. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 15 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे या मॅचचं. चांगली गोलंदाजी करतायत चांगली क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर या ठिकाणी यादवनगर संघ आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल रन साठी नक्कीच जाईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. एक धाव अंकित केली जाईल. एक धावाने जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते 21 धावा. इथे मात्र आपण पाहतोय निशांत फलंदाजीसाठी आलाय. ज्या पद्धतीने निशांतला पाहिलं जातंय पॅराडाईज संघाकडे जेव्हा संकटात असतो संघ तेव्हा मात्र निशांत असतोय आणि निशांत आल्यानंतर आल्या आपल्या नावाचा डंका बोलतोय. इथे मात्र चौकार लगावलं जातंय निशांतच्या बॅट मधून. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. गॅप पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहिलं तर एक चौका. इथे मात्र धावसंख्या स्कोरवर लागली जाईल 25 धावा. फैजल मेमन वरती यायचं. फैजल मेमन फैजल 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. खूप चांगलं सॉन्ग या ठिकाणी नक्कीच बाबू डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. एक चांगला आवाज आहे बोईसर मधील. प्रत्येक वर्षी मात्र या स्पर्धेमध्ये असतात आणि इथे मात्र पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला क्रिकेट. पुण्याचे एकदा पाहिलं तर सिंगल रन्स काढली जाते. या एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा स्कोर लेवल झालेला आहे आणि 1 धावांची आवश्यकता असेल. सिंगल रन साठी नक्कीच षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत 1. या पद्धतीने आज पॅराडाईज संघ खेळलाय. खूप चांगली गोलंदाजी केली. विशालचं खास करून कौतुक करीन ज्यांनी त्याचप्रमाणे पाहिलं तर रिहानचं देखील खूप मोठं या ठिकाणी वाटा असेल. या सामन्याची धावसंख्या उभारण्यामागे जर पाहिलं तर विनिंग फटका येतो. इथे मात्र निशांतच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येईल आणि अंतिम 4 मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच पॅराडाईज संघ. यानंतर पहिली सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते 2 संघादरम्यान. एका बाजूला पाहिलं तर साई एकता बिरवाडी